श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापू, हिंदू धर्माचे संस्थापक आद्य शंकराचार्य हे जेव्हा जन्मले त्यावेळेस सगळीकडं जैन बौद्ध धर्माचा स्तोम माजलेलं होतं. जेव्हा जैनाचं बौद्ध यांचा अतिशय प्रचार झालेला होता, प्रसार आणि प्रचार. आणि अशा वेळेस त्यांचा जन्म झाला आणि मग त्या शंकराचार्यानं अभ्यास करून वेदाचा अतिशय हुशार होते ते, आणि त्यांनी पुन्हा मग हिंदू धर्माची स्थापना केली. तर असे शंकराचार्य हिंदू धर्माचे जवळजवळ प्रमुख म्हणले तरी चालते. तर ते एक वेळेस फिरायला गेले होते आणि त्यांना एक माणूस दिसला, ब्राह्मण बुढा 60-70 वर्षाचा, आणि तो वेद पाठ करू लागला. आता 60-70 वर्षाचा माणूस आणि म्हातारा, त्यानं वेद पाठ करू आता केव्हा करावा आणि त्याच्या केव्हा ते वेद त्याच्या कामी यावं ते बघून ते त्या माणसाला म्हणले, अरे भल्या माणसा, प्राप्ते सन्निहिते मरणे, तुझं मरण जवळ आलंय. प्राप्ते सन्निहिते मरणे नैनय रक्षिती डकरून करणे, हा वेदाचा जो मंत्र आहे, डकरून करणे हा मंत्र आहे, तो तुला आता रक्षण करणारा नाही. तो म्हणे मग मी काय करू आता? ते म्हणे मग भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज. तू तुझ्यासाठी एकच गोष्ट आता महत्त्वाची आहे, तू परमेश्वराचं चिंतन कर. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. हे माणसा, तू आता फक्त परमेश्वराचं चिंतन कर. आता तू ह्या भानगडीत पडू नको, ह्या वेद पठण करण्याच्या भानगडीत तू आता पडू नको. तू फक्त एकच कर, आणि हे वेद पठण करत आहे, परमेश्वराचं चिंतन करत असताना गेम गीतेचं गायन कर. गेम गीता नामशास्त्रम, आणि श्रीकृष्ण महाराजाचे हजारो नाम आहेत, ते नाम चिंतन कर, त्या नामाचं चिंतन कर. गेम गीता नामशास्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम, आणि परमेश्वराचं जे रूप आहे ते मनात ठासून घे. ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम ध्येयम दीन जनायच वित्तम, आणि गरीब लोकायला जर असलं तुझ्याजवळ तर धन दे. ध्येयम दीन जनायच वित्तम, आणि हे करत असताना भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला त्यांनी त्या ब्राह्मणालाच नाही तर आपल्या सगळ्यासाठी दिलेला आहे. तर ते चरपट पंजरी नावाचं एक त्यांचं काव्य आहे, त्यामध्ये ते असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या चरपट पंजरीचे काही श्लोक आहेत, तर ते अत्यंत महत्त्वाचे श्लोक आहेत ते चरपट पंजरीचे. तर ते त्याच्यामध्ये त्यांनी जी समाजव्यवस्था असते आपली, तर समाज कसा आहे, तर जोपर्यंत माणूस यावत वित्तो पार्जन सकतं, जोवर माणूस पैसे कमवत असतो ना, तावत नीच परिवारो रक्त, तवर त्याचा जो परिवार आहे त्याच्यावर प्रेम करत असतो. यावत वित्तो पार्जन सकतं तावत नीच परिवारो रक्त, तावत जर्जर देहे वार्तानं पुछित कोपीने घे. आणि नंतर जे एकदा जर्जर देह झाला ना, तर मग पुन्हा कोणीही तुझी वार्ता विचारणार नाही. आणि त्यामुळं हे सोडून दे आता, घरच्याचं रक्षण करण्यासाठी, घरच्याचं फायदा करण्यासाठी, घरच्यासाठी राबण्याचं हे सोडून दे भल्या माणसा, आणि तू काय कर, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, असा सल्ला आद्य शंकराचार्यानं आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. आणि तो आपण सल्ला मानला पाहिजे आणि गीता वाचली पाहिजे. गीता ही सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. त्यांनी त्या शास्त्रावर पहिलं सुरू जर कोणी अभ्यास केला असेल गीतेचा, तर शंकराचार्यानं, आणि शंकराचार्यांच्या हातातून ही गीता गेलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यावर शांकर भाष्य नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. तो ग्रंथ आपल्यासाठी आज बी
आज बी म्हणजे आज बी आहे आपल्यासाठी वाचण्यासाठी. तर असं हे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेले की गेयम गीता, गीता वाचा, गेयम गीता नामशस्त्रम, आणि परमेश्वराचे हजारो नाम घ्या. गेयम गीता नामशस्त्रम ध्येयम श्रीपती रूपम जस्त्रम, आणि देव दीन जनाचं वित्तम आणि भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता मी तर एक तुम्हाला विनंती करतो की ज्याचं वर्ष 60 वय झालेलं आहे त्यांनी मात्र आता ह्या भानगडीत बाकीच्या पडू नये, फक्त परमेश्वराचं चिंतन करावं. कारण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मोहन जपमाळे अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना तर सांगितलं आहे, तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वर व्हावा की का. तुम्हाला झोपताना देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, आणि जेवण करताना देखील परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, सदोदित परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. असं चिंतन आता 60-70 वर्ष झाल्यानंतर करा माय बापो, आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.